सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आजचा व्हिडिओ काहीतरी स्पेशल होणार आहे. आज तुम्ही खूप वेळा बघत असाल की माझा जो इंट्रो असतो हा रूममधनं चालू होतो आणि आज मी नदीवरनं चालू केलं आहे. म्हणजेच आज 5 दिवसाचं गणपती विसर्जन आहे आणि इथं सगळी आमची टीम आहे. मी माझ्या टीमसोबत आहे. तर विसर्जन कट्ट्याचे सगळे मेंबर आहेत. सो गायज, इथं आता आमची सगळी टीम आहे. दिस आर ऑल टीम. अजून पोरं येत आहे. सो हा आम्ही बनवलेला प्लॅटफॉर्म. लाईक आत्ता गणपती यायला सुरू झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. पाणी पण बघू शकता, लाईक पाण्याला फ्लो पण खूप आहे. भावाने माझ्यासाठी काय आणलंय? कलिंगडाचा ज्यूस आणलाय भावानी. काल भानगड होईल म्हणा, काल भांडून पण आमच्याशी आज ज्यूस घेऊन आला एकट्यासाठी. ऋषा, तुझ्यासाठी एक शाउट आउट. तो पहिला गणपती, आज 5व्या दिवसाचा पहिला गणपती आमच्या ग्रुपकडनं गेलेला आहे, दगडूशेठ. टिंग टिंग टिंग. गणपती यायला चालू झालेले आहेत. मागं बघू शकता गर्दी हळूहळू जमते. आता सगळे आमचे पवणारे अधिकारी, विसर्जन कट्ट्याचे टीमचे मेंबर सगळे पाण्यात उतरलेले आहेत. काय म्हणाल तुम्ही? काय नाही, राम राम. निर्विघ्न पार पडू दे एवढीच अपेक्षा आहे देवाजवळ, बाप्पाजवळ. ओके. तिकडे आता बोट पण आलेली आहे. ते आता पाहिजे तशी बोट ॲडजस्ट करताय. तर भेटलो मी, येईन पण उलटा येईल पण. अला बास आहे. होय, तेवढंच बाकी आहे. तुम्हाला करायला द्यायची म्हणजे मी लागले फ्लोला. अरे बघ आयुष, कॅमेरा पकडली तसंच खाली जा, पाण्याच्या जाईल ना. हे भारी आहे की नाही? मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. कॅमेरा चालू आहे. आपण गेलो. ए मी फ्लोला आहे बघ. ओके. वरून चलली नाही तुम्ही, वरून चलली खाली घेऊ. मग ते सांगते दाबू नको. खाली दाबायचं. काय करायचं, 1-2-3 वेळा खाली वर अजून घेऊ दे ना. ते दोरे आहेत ना, दोऱ्या पकडा. अरे लुलू वरला सावकाश नाही, तो व्हॉइस कट करीन मी. नाही पकडलाय ना क्रॉस. लागली वातानी लागली आता. फोटो मारा. आता गणपती यायचे चालू झालेले आहेत. सगळी आमची टीम आहे पाण्यात. आमचे मेन 2 माणसं इथं बसलेत. हा एक मेन माणूस आहे. आता गणपती सगळे येत आहेत, तुम्ही बघू शकता. व्हिडिओ क्वालिटी, व्हिडिओमध्ये, व्हॉइसमध्ये किंवा क्लिअरिटीमध्ये थोडा फरक पडेल, बिकॉज गोप्रोला केसमध्ये टाकले. आणि इथं आमची सगळी टीम आहे.
बघू शकता. आणि तिकडून पण व्हिडिओ करताय. डॉक्टर तुम्ही काय बोलाल? हा बघ, हा आमचा मेन माणूस आत्ता आलेला आहे जेवून खाऊन. खाऊनच आलात ना, बाकी काय नाही. आज तू काय बोलशील? 8:30 वाजता हो तिकडं चल. अरे हो, तू नको आम्हाला. निखिलला काय बोलशील? आमच्या सहकाऱ्यांना आता काही जणांना पोहत असताना, विसर्जन करत असताना पायामध्ये गोळे आले असल्या कारणाने बाहेर आलेले आहेत. आमच्या अध्यक्षांकडे आम्ही मागणी करत आहोत त्याची व्यवस्था करावी. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की अध्यक्षांनी आपल्या पोरांसाठी मूव बाम किंवा जे वाहत आल्यावर जे आपल्याला इन्स्ट्रुमेंट्स पाहिजेत ते ह्याने आणावे. आणि आमचे अध्यक्ष इकडे शिट्ट्या वाजवत आहेत. पोरं काय म्हणतायत आणि तुझं काय वाक्य आहे? मुळात कसं आहे माहिती आहे, पाण्यात पोहत असताना त्या पायात गोळे येणे, पाण्यात पोहताना थोडंसं तोल जाणं, या कॉमन गोष्टी आहेत. त्याचं कॉमन सेन्स आपण ठेवणं गरजेचं म्हणजे आहे. ह्याचा अर्थ असा आहे की तू ऐक आहे, ह्याचा अर्थ तो असा आहे की तू पोरांना काही आणून देणार नाही आपण आहे. मूवची व्यवस्था केलेली आहे. बामची व्यवस्था आपापल्या प्रत्येकाने करावी. सागरात काय बोलशील? काय नाही, गणपती बाप्पा घरी चाललेले आहेत, त्यांच्या घरी चाललेले आहेत. त्या दुःखही होत आहे आणि आनंदही वाटत आहे की गणपती बाप्पा घरी चालले आहेत. त्याचा आनंदही होतोय आणि पुढच्या वर्षी ते लवकर येणार आहेत. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया. जास्त लावू नको, पण वाटायला लागलं तर जीव जाईल परत येताना. जरा जाऊन दे टाटा. गणपती विसर्जन वाईल्ड अँगल टाकला आहे. बस मी इथून फिरतोय, फ्लो आहे. मी खाली जाणार क्रॉस. एवढा पोहत यायचं म्हणजे रिस्की नाही, दम जाईल चिरकी. सांगेल तेव्हा फक्त हे करायचं, पाठ ओढतो, पाठ तू ओढ. मी ओढतो, तू विसर्जन कर. वाट नाही थांब, तुझे पुढे जात नाही होता, पण जागेवर थांबलोय. गेलास ठेव इथं. 1 2 आणि 3. मागून सुटला तुझं साई पकड, जड आहे. नाही ये पकडलं
नाही मी जॅकेटवर नाही गणपती. अरे काय करतो तो? त्याला म्हटलं एवढूचा गणपती नाही नेऊ शकत तो नाही म्हणतो. सोड बस तुझ्या इकडे नाही तर सोड. काय कॅमेरा पकड. सोड थांब नाही याला मी करतो. सोड नाही तर सोड. सोड सोड सोड. तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल आमच्या विसर्जन कट्ट्याकडनं 5 दिवसाचं विसर्जन कसं झालं. अजून थोडे विसर्जन होतं पण मी जरा लवकर निघालो बिकॉज मला पण जायचं होतं दुसऱ्या दिवशी मालवणला. सो मी तिकडून लवकर निघालेलो. आमची विसर्जन कट्ट्याची जी टीम आहे ती 9 वाजेपर्यंत होती. मी समथिंग 7-7:30लाच बाहेर पडलेलो. आता मी मालवणला कशासाठी गेलेलो हे तुम्हाला याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.